कि at the same time teaching of English and Hindi as second language should be made compulsory right from first standard to 12th standard. आता हा अहवाल स्वीकारला कोणी? तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, उबाठाच्या पक्षप्रमुखांनी. आज पत्रकार परिषद घेऊन तेच सांगतायत की हिंदी कंपल्सरी करू नका. मग जर मातृभाषेबद्दल प्रेम जो होतं तर ते मग 3 वर्षापूर्वी का नव्हतं? मग त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री असताना हा जर अहवाल स्वीकारलाच नसता तर पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा शब्दप्रयोग आला नसता. हिंदी सक्ती करावी हा शब्दप्रयोग कधी आला? ज्यावेळी माशेलकर साहेबांनी रेकमेंड केलं की ही लँग्वेज कंपल्सरी करायची आणि कंपल्सरीचा मराठी शब्द हा सक्ती, आणि त्या दिवशीपासून हिंदी सक्ती करावी हा मुद्दा जो आहे तो सरकारच्या समोर आला. परंतु अहवाल स्वीकारणारे कोण होते? पत्रकार परिषद घेणारेच होते. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगितले की हिंदी अनिवार्य करावं किंवा हिंदी सक्तीची करावी असं शासनाचं अजिबात धोरण नाही. शासनानं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी बैठक घेतली त्याच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना तसे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी सगळ्या साहित्यिकांशी, ज्यांनी ज्यांनी हिंदीला विरोध केला त्या सगळ्या नेते मंडळींशी, सर्वपक्षीय नेते मंडळींशी चर्चा करावी. ती चर्चा केल्यानंतर तो अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावा आणि त्याच्यानंतर बाकीच्या बाबतीतले निर्णय होणार आहेत. पण हिंदी कुठेही सक्ती केलेली नाही आणि अनिवार्य केलेली नाही. दुसरं, पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सल्ला द्यायचा. पण माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, हा तुमच्याच माध्यमातून आपण जर सगळ्यांनी बघितला, कारण तुमच्याच माध्यमातून आम्ही तो घेतलेला आहे. मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे, मराठी सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसेच आपली मुंबई आपल्याला महाराष्ट्रात तेवढाच महत्वाचं. तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठची आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती युपीएससीची असते. IAS IPS अधिकारी जे त्याच्यातून येतात, कुठच्याही IAS IPSची बघा तुम्ही, मातृभाषा येते, इंग्लिश येते, हिंदी येते, आणि स्थानिक ज्या राज्यात कॅडर मिळतं त्यांना ती पण ते शुद्धपणे बोलतात. आमचं मत स्पष्ट आहे, मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे, मराठी सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल घेतलं, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसेच आपली मुंबई आपल्याला महाराष्ट्रात तेवढाच महत्वाचं या देशासाठी आहे. तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठची आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती युपीएससीची असते, IAS IPS. मला याच्यावर टीका टिप्पणी करायची नाहीये. हे त्यांची भूमिका आदित्यजींची त्यावेळी तशी का होती, ते तसं त्यावेळी का बोलले, त्यांच्या मनामध्ये काय होतं, त्यांचं वैयक्तिक मत काय होतं, याच्यावर मला अजिबात टीका टिप्पणी करायची नाही. परंतु मला याच्यातनं एकच दाखवायचं आहे की 3 वर्षापूर्वी असलेली भूमिका आज मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कशा पद्धतीनं बदलते याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा याच्यातनं चर्चेनं प्रश्न सुटले पाहिजे. आणि चर्चेनं प्रश्न सुटत असताना दादा भुसे साहेब जेव्हा राजसाहेबांना भेटले त्यावेळी कदाचित दादा भुसे साहेबांची जी काय भूमिका होती ती आज राजसाहेबांनी सांगितली की मला अमान्य आहे, आणि त्यांनी मोर्चाची घोषणा केलेली आहे. या मोर्चा संदर्भामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे संवेदनशील आहेत, चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करतील. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदी सक्तीची नाही आणि भविष्यामध्ये हिंदी सक्तीची कधी होणार नाही, ही महाराष्ट्र शासनाची स्पष्ट भूमिका आहे. पण आता निवडणुका काही समोर आल्यामुळं काही लोक जे सांगतायत की गद्दारांनी हे केलं पाहिजे आणि गद्दारांनी ते केलं पाहिजे, मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागून राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही. विधानसभेमध्ये
एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काय करू शकतो हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. उभ्या महाराष्ट्राचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे अशा मुद्द्यावरनं भावनिक साथ घालून आपण आहे त्याच्यापेक्षा जे मोठे होऊ पाहत आहे त्याच्यामध्ये किती शक्यता आहे हे प्रत्येकानं पडताळून बघितली पाहिजे. आम्हाला देखील हिंदी आणि मराठी भाषेचं राजकारण करायचं नाही. मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे आणि मराठी भाषेचं पहिलं देशातलं अतिशय चांगलं भवन जे 100 कोटी रुपये खर्च करून होतंय ते याच नरिमन पॉइंटला होतंय. त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये जे होतंय ते याच सरकारच्या माध्यमातून होतंय. विश्व मराठी संमेलन ज्याच्यामध्ये मराठी साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो ते देखील विश्व मराठी संमेलन हे अतिशय दिमागदार पद्धतीनं आम्ही मराठीसाठी करतोय. तर भाषांसंदर्भात उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचा एक जुना व्हिडिओज पत्रकार परिषदेमध्ये सादर केला.